तर नीती आयोगाच्या याच बैठकीवरून खासदार संजय राऊत यांनी सुद्धा मोदी, शहा आणि शिंदे सरकारवरती निशाणा साधलाय। महाराष्ट्रावरती 8 लाख कोटींचं कर्ज आहे, हे कर्ज का झालं आणि कोणी केलं याचं उत्तर राज्यकर्त्यांनी द्यावं असं राऊत म्हणाले। नीती आयोगाच्या बैठकीवरून खासदार संजय राऊत यांनी सुद्धा मोदी, शहा आणि शिंदे सरकारवरती निशाणा साधलाय। महाराष्ट्रावरती 8 लाख कोटीचं कर्ज, 8 लाख कोटीचं कर्ज घेऊन या राज्याचे अर्थमंत्री, मुख्यमंत्री नीती आयोगापुढे जाणार। हे कर्ज का झालं आणि कोणी केलं याचं उत्तर आजच्या राज्यकर्त्यांकडे नाही। कर्जाचा डोंगर असताना फक्त निवडणुका जिंकण्यासाठी घोषणा करतायत, अनेक घोषणा करतायत। नीती आयोग जर नीतिमान असेल तर ते मुख्यमंत्र्यांना विचारतील, पैसे तुम्ही कुठून आणणार? निवडणुका जिंकण्यासाठी सरकारी तिजोरीचा वापर ज्या पद्धतीनं होतो आहे, गेल्या 2.5 वर्षामध्ये आणि त्याच्या आधी आमदार आणि खासदार विकत घेण्यासाठी आमची शिवसेना, त्यातून नगरसेवकांपासून अनेक पदाधिकारी विकत घेण्यापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं, त्यांच्या गटानं किमान 3 ते 4 हजार कोटी रुपये खर्च केले। उद्धव